मी पोहोचल्याच्या नंतर गुरूंनी मला असं म्हटलं, "थांब इथेच." सो मी म्हटलं, "हे असं का बोलतायत? मी एवढे आता प्रॉब्लेममध्ये आहे ना, मला त्यांनी घरात तरी घेतलं पाहिजे. नंतर मला विचारलं पाहिजे ना, जे पण काही क्वेशन्स आन्सर असतात." त्यांनी मला तिथेच विचारलं. विचारल्याच्या नंतर मला त्यांनी असं सांगितलं, की "घरी माहिती आहे का तुझ्या, तू इथे आली आहेस?" मी म्हटलं, "नाही माहिती." "का नाही माहिती? तू घरी का नाही फोन केले?" मी म्हटलं, "माझे घरातले मला माझं हे आयुष्य जगून देणार नाहीत आणि मला माझं हेच आयुष्य जगायचंय." तर मग ठीक आहे म्हणे, चालेल काही हरकत नाही. मी एक फोन करते. तुझ्या घरातल्यांचे नंबर दे." नंबर दिल्याच्यानंतर मग गुरूंनी सांगितलं, की "बाबा अशी-अशी व्यक्ती आहे तुमची, ती माझ्याकडे आलेली आहे." फोन स्पीकरवरती होता. सडनली समोरून असं बोललं गेलं, की ठीक आहे, ठीक आहे. आम्हाला माहिती होतं, ती किन्नर लोकांमध्येच जाणार आहे आमची व्यक्ती. काही हरकत नाही. आम्हाला माहिती ती अशी पण ₹100-200 साठी पटरीमध्ये उभी राहणार आहे." तो जेव्हा मी शब्द ऐकला ना, त्यावेळेस मला असं रिअलाईज झालं, की माऊ, हे समाजाने त्यांना दिलेल्या टॉन्टचं प्रतिउत्तर आहे. आता ह्याचं प्रतिउत्तर तुला द्यायचंय. त्याच्यामुळे हे जे पण काही आपण आयुष्य जगतोय, ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण चांगलं नाव करूया आणि त्याच्यानंतर आपण समाजाला सुद्धा आपण सांगू, की "अरे, तुम्हाला असं वाटत होतं, की एक किन्नर म्हणजे एकदम फालतू आहेत किंवा ती लोकं असंच काहीतरी करू शकतात." असं नसतं. किन्नर लोकं सुद्धा काहीतरी वेगळं करू शकतात. कारण की मी एक शिकलेली व्यक्ती होती. त्याच्यामुळे मी काहीतरी ह्या समाजामध्ये वेगळं करण्याचा प्रयत्न केला. मी असं म्हणेन ना, की आयुष्यामध्ये प्रत्येकाला गुरुकिल्ली मिळते. मी गुरूंच्या घरी गेल्याच्या नंतर त्या फोनमधून येणारा आवाज ही माझ्यासाठी गुरुकिल्ली होती.